ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। सह्याद्रीचा सारीपाटमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। देशाच्या राजकारणात आणि विशेषतः राज्याच्या राजकारणात पवार आणि विखे कुटुंबातील संघर्ष कधीच लपून राहिलेला नाही। राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील संघर्ष पुढे अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात दिसला आणि आता हाच संघर्ष सुप्रियाताई सुळे आणि खासदार असलेले डॉक्टर सुजय विखे यांच्यात काल संसदेत जाहीरपणे दिसून आला। संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यात चांगली जुगलबंदी रंगली। यूपीए सरकारच्या कारभारावर सुजय विखे यांनी ताशेरे ओढल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं। सुप्रिया सुळे काय म्हणाल्या त्याआधी आपण सुजय विखे पाटील काय म्हणाले ते पाहूया। यूपीए 1 और यूपीए 2 ने क्या किया? कल उनके नेता बोल रहे थे कि स्टार्टअप इंडिया क्या है, आत्मनिर्भर भारत क्या है। तो मैं उनको समझाना चाहता हूं कि स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत, एंटरप्रेन्योरशिप, फार्मर एम्पावरमेंट ये चालू ही कोऑपरेटिव से हुआ है। और मुझे इस बात का सौभाग्य प्राप्त हुआ कि मैं एक ऐसे परिवार में पैदा हुआ। मेरे ग्रेट ग्रैंडफादर कैलाशवासी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटिल जी ने एशिया की पहली कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री खोली और कोऑपरेटिव मूवमेंट शुरू किया। तो ये स्टार्टअप इंडिया उनको दिख नहीं पाया क्योंकि यूपीए 1 और यूपीए 2 के सरकार ने महाराष्ट्र में हर कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री को किसानों की एफआरपी देने के लिए सिर्फ शुगर फैक्ट्रीज को कर्जा लेने पे मजबूर किया कि आप कर्जा लीजिए, एफआरपी दीजिए, कर्जा लीजिए, एफआरपी दीजिए। और इसके माध्यम से 10 सालों का इनका कार्यकाल में इन्होंने सारी कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री जो महाराष्ट्र में स्थित थी उनको बंद की। और आज महाविकास आघाड़ी सरकार के 70% मिनिस्टर्स ने इन्हीं बंद पड़े कोऑपरेटिव शुगर फैक्ट्रीज को बहुत कम दामों में खरीदा और आज वो उसके मालिक बने बैठे हैं। देशातील आणि राज्यातील सहकार विभागाबद्दल बोलताना सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारच्या कामावर टीका केली। यानंतर संसदेत बोलण्यास उभ्या राहिलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे यांना अगदी ठरवून टार्गेट केल्याचं दिसलं। सर एक्चुअली कहना तो नहीं चाहिए, लेकिन अभी बीजेपी से जो सांसद बने नए हैं बहुत अच्छा भी बोले, पहली बार चुन के आए बहुत अच्छा बोले, लेकिन मेरे भतीजे की उम्र के हैं और अच्छा परफॉर्म कर रहे हैं, अच्छी बात है। लेकिन 2-4 चीज़ें उन्होंने कही, सिर्फ रिकॉर्ड के लिए मैं क्लियर करना चाहती हूँ कि इन्होंने कहा कि यूपीए 1 और यूपीए 2 के खिलाफ काफ़ी उन्होंने बोला। ठीक है, उनका अधिकार है बोलना, लेकिन मैं सिर्फ उनको याद दिलाना चाहती थी कि यूपीए 1 और यूपीए 2 में उनके पिताजी मंत्री थे, तो सारी जो पॉलिसीज़ कही थी ना तब वो कांग्रेस में थे। तो सारा उन्होंने टिप्पणी जो की है ना वो खुद के फादर के खिलाफ ही की है, जो हमारी संस्कृति में नहीं बैठता। त्यांच्या भाषणाचं कौतुक करताना त्यांना चिमटी काढली। सुप्रिया सुळे म्हणाल्या की यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते, विखे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते। हे सारं सांगताना सुप्रिया सुळे यांनी मराठीमधील एका म्हणीचा दाखला दिला। जो भी है मराठी में कहावत है, आप महिला है आप ज़्यादा समझेंगी ये सब, कि मराठी में कहावत है खाल्ल्या मिठाला जागू नका। म्हणजे जिसका कभी भी थोड़ा भी नमक खाया ना ज़िंदगी पे याद रखना। ये मेरी माँ ने मुझे सिखाया और ये मेरी भारतीय संस्कृति है। कभी भी किसी के साथ में कुछ भी खाया होगा, 2 रुपया का निवाला भी खाया होगा, उसको हमेशा याद रखना। ये मेरी संस्कृति है, ये मराठी में मेरी माँ ने मुझे सिखाया। तो 10 साल जिनके साथ आप मंत्री रहे, पूरा सारा दिल्ली आना जाना, गांधी फैमिली के उनके बहुत सारे संबंध थे, शायद भूल गए होंगे, बट ये उसका बैकग्राउंड है। तो जब वो टीका टिप्पणी सारे कर रहे थे तो काफ़ी बेनिफिशियरी थे। और बाकी जो बेनिफिशियरी है मैं बोलना नहीं चाहती, मेरा स्टाइल नहीं है वो, अभी वो किसी और दिन प्राइवेट में सबको बता दूंगी, ये पार्लियामेंट की बात नहीं है। मराठीमध्ये खाल्या मिठाला जागावं अशी म्हण आहे, मात्र हे सांगताना सुप्रिया सुळे नेमके उलट म्हणाल्या। खाल्या मिठाला जागू नये असं त्यांच्याकडून बोललं गेलं। पुढे बोलताना त्यांनी हिंदीत आणि इंग्रजीत याच म्हणीबद्दल सारवासारव केली। माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे असं त्या म्हणाल्या। यूपीए सरकारमध्ये असताना सुजय विखे यांचे वडील मंत्री होते, त्यावेळी गांधी परिवाराशी ते भेटायचे, त्यावेळी जी धोरणं तयार केली गेली त्यात ते होते,
त्यामुळं खाल्या मिठाला जागलं पाहिजे असं मला माझी संस्कृती सांगते, असा टोला सुळे यांनी लगावला. मात्र असं असलं तरी मराठीतून बोलताना खाल्या मिठाला जागू नये असं त्या बोलल्या आणि त्याचीच चर्चा दिवसभर झडली. सुजय विखे पाटील यांनी केंद्र शासनाच्या वयोश्री योजनेबद्दल बोलताना अभिमानाने मोठी कामगिरी झाल्याचं आणि अहमदनगरमध्ये मोदींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम करणार असल्याचं संसदेत सांगितलं. पीएम किसान योजना के बारे में तो हर सांसद ने बोला है. अभी योजना समझने में दिक्कत है, काफी सांसदों को है, आप आरोप लगा सकते हैं. इसलिए एक योजना मेरे हृदय के बहुत करीब है जिसके बारे में मैं जिक्र करना चाहूंगा, वो है राष्ट्रीय वयोश्री योजना. काफी कम सांसद जानते हैं इसके बारे में. हमारे विपक्ष के सांसद शायद ट्विटर लाइब्रेरी से या व्हाट्सएप यूनिवर्सिटी से पढ़ के आए हैं, तो दिक्कत हो सकती है योजना समझने में. या योजनेबाबत बाकीच्या खासदारांना माहिती नसतं असा चिमटा देखील विखे पाटील यांनी काढला आणि हा चिमटा अनेकांच्या जिव्हारी लागला. वयोश्री योजनेचा मुद्दाही सुळे यांनी खोडून काढला. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्या योजनेबद्दल देशात कुठला जिल्हा अग्रेसर आहे याची आधी माहिती घ्या. दूसरी उन्होंने बात कही कि शायद सांसदों को वयोश्री स्कीम के बारे में कुछ पता नहीं, पढ़ते नहीं है. शायद होगा भी ऐसा, हम लोग पढ़ते नहीं हैं इनके ज़्यादा, इतने तो हम विद्वान नहीं हैं, थोड़ा बड़ा हम भी पढ़ लेते हैं. लेकिन मैं उनको कहना चाहती थी कि वयोश्री की जो स्कीम है उनका थोड़ा सा डेटा आप खुद चेक कर लीजिए, देख लीजिए इस देश का कौन सा निर्वाचन क्षेत्र है जो पिछले 2-3 साल से लगातार 1 या 2 नंबर पे, खुद चेक कर लीजिए. मैंने बोलना थोड़ा सा अच्छा नहीं होगा, तो बस वो डेटा आप चेक कर लीजिए कि 1 या 2 नंबर पे कौन सा क्षेत्र आता है, बस इतना ही चेक कर लीजिए. और बाकी इज हिस्ट्री, आप सबको एक्सेस होता है, आप सत्ता में आपको तो वो मिल जाएगा. सुळे यांचा बारामती मतदारसंघ या योजनेत अव्वल असल्याचंच त्यांना यातून सांगायचं होतं आणि सुजय विखे यांनी याबाबत केलेली टिप्पणीही त्यांना खोडायची होती, हेही त्यातून दिसून आलं. केंद्र शासनाच्या योजनांबाबत आणि त्या माध्यमातून राज्यात विविध प्रकल्प मार्गी लागले. या कामांच्या उद्घाटन भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आमच्या म्हणजेच भाजपच्या नेत्यांसोबत बसतात, कामं मार्गी लावतात, मात्र याबाबत साधे आभाराचे 2 शब्द देखील बोलत नाहीत, अशी खंत सुजय विखे पाटील यांनी संसदेत बोलून दाखवली. सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दाही खोडून काढला. माझ्यासह माझ्या सहकारी विरोधी सदस्यांचे ट्विटर आणि व्हॉट्सअप तपासा, त्यात अनेकदा अशा कामांबद्दल थँक्यू असा शब्द नक्की आढळून येईल. भारतीय संस्कृतीत आम्ही जपली आहे आणि आमच्यावर तसे संस्कार आहेत, आभार मानण्यात गैर काहीच नाही, असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला. और उनके मैं और नहीं टाइम देना चाहती क्योंकि मैं कोई अच्छे, और एक बात उन्होंने कही कि हम थैंक यू नहीं बोलते, इतने एहसान फरामोश भी नहीं हम. सुजय विखे यांनी काल संसदेत अत्यंत आक्रमकपणे मोदी सरकारची बाजू मांडताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अभ्यासूपणे त्यांनी हे सारं मांडलं आणि संसदेत आपली छाप पाडली. मात्र सुप्रिया सुळे यांनी यानंतर बोलताना सुजय विखे पाटील यांचे मुद्दे अत्यंत मुद्देसूदपणे खोडले. विखे पाटील UPA सरकारचा घटक होते आणि त्यावेळी जर काही चुकीचं घडलं असेल तर त्यात त्यांच्या वडिलांचा आणि घराचाही वाटा होता, हे सांगण्यास सुप्रिया सुळे कचरल्या नाहीत. एकूणच संसदेत काल जे काही घडलं त्यातून या दोन्ही घराण्यातील संघर्ष कमी झाला नसून तो आणखी तीव्र होणार हेच स्पष्ट झालेलं आहे. सुजय विखे माझ्या भाच्याच्या वयाचे आहेत आणि त्यांना राजकीय भवितव्य चांगले असलं तरी त्याबाबत त्यांचा पक्ष निर्णय घेईल, अशी टिप्पणी सुप्रियाताईंनी केली. ही टिप्पणी देखील बरीचशी भुलकी आहे आणि आता तो चर्चेचा विषय ठरली. नगर लोकसभा मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात पकड घट्ट करण्याचा प्रयत्न चालवला असताना राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात जोरात मोर्चेबांधणी चालू आहे. सुजय विखे पाटील यांची संसदेतील 15 मिनिटांची कालची देहबोली जशी खूपच बुलकी होती, तशीच बुलकी देहबोली आणि शेलक्या विशेषणांसह सुप्रिया सुळे यांचं बोलणंही. पवार आणि विखे कुटुंबातील हा संघर्ष नक्की कोणत्या वळणावर जाणार हे लवकरच होणाऱ्या निवडणुकांमधून समोर येणार आहेच. याबाबत आम्ही त्यावर नक्कीच भाष्य करू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.